अदिनो आजही नाही सात का जेवेले? नाही, मी तिकडेच जेवतो. तू टेन्शन न घेऊ मला. काय रे पुरा, काय आणलं हे? 3 दिवस झाले तिकडेच जेवतो. बायको घरी नाही तर ते आली की म्हणीन ना, हा माझ्या नवऱ्याला जीव नाही घातलं. जीव दे ना आई, ती असली की अजून डोकसं खाते. आज चाललो मी, सुधीरन मी चाललो त्या आपल्या कुलकत्त्या धाब्यावर जेवेल. काही गरज आहे का? 3 दिवस झाले तू बाहेरचं खाऊन राहिला. काही का मग तुलाच पोचत नाही ना, पोट बिघडशील बसशील. मग 15 दिवस चालते तुला कुरमत ते पोट दुखणं. काही काम आहे का? 1 दिवस 2 दिवस बस झालं बाबू. रोज बाहेर. घरी करणार नाही की कोणी? करणार नसलं तर नाही गोट. बायको आता घरी बापा गेली माहेरी ना, आता घरी कसं जेवावं तर चला हॉटेल ना. हा ना, मी करेल काय तू बाहेर चालला ना. आज का आहे? काल म्हणून तर कोणाचा वाढदिवस होता, परवाच्या दिवशी काय होता तर गेले सगळेजण. मग आज का आहे आता? जातो ते सुधीर तो नव्हताच. तो आला ना तिकडून परभणीला असते तो त्याचा फोन आलता. आलो म्हणे अकोल्याला. म्हटलं मी येतोच म्हटलं. जातो मग मी. संध्याकाळी करतो आपलं काही खिचडी मिचडी टाकून ठेवतो माझ्यासाठी. दुपारी जेवतो मी तिकडेच. काही फोन यायचा काय बापा आता? सगळं आलता बबड्याचा फोन. काय करू राहिली आई? म्हटलं तू काय करू राहिला? मळ्यात गेलो म्हणे बाई राजू मामा संग. म्हटलं बरा गेला मामा. भैताळ आहे ना रे बबड्या आपलं. कुठे डोक्सel लावतं. म्हटलं बरा गेला मामा होय का म्हटलं बोला तो. काय समजते त्याले. गेलं शिन त्याच्यासोबत मळ्यात नेलं शिन त्याले. पाणी आहे म्हणे इकडे, पाणी चालू आहे म्हणे. आई आपल्या इकडे आहे का? म्हटलं आपल्या इकडे आहे पाणी. मला आता उन्हाळ्यातच पाऊस यायला लागला आऊन जातो. हो आलता मला तिचा फोन. मॅच केलता रात्री फोन. परत दिवशी येतो म्हणत. हो मला म्हणे मॅचला जाऊ दे राय म्हणलं. रायसीन तर राय म्हणलं. तसं काही नाही असं म्हटलं. म्हणे येतो आई म्हणे पोराच्या दिवशी येतो. ते मॅच गेली त्याच वक्ती म्हटलं तर 7-8 दिवसासाठी राय. गेलं तर माहेरात राह वाटते ना रे. कोणी लेखी बाईला गेलं तर राह वाटते. ते कोणी आलं म्हणे चुलत बहिणी गिनी या त्या शेजारच्या पोरी गिरी आल्या म्हणे. म्हटलं मग आल्या तर राय म्हणलं 2 दिवस उभा. काही इकडे काही हे नाही म्हटलं. बाबूची तब्येत पाहायचं म्हणे मस्त आहे म्हणे. म्हटलं राय मग. काकू हा येवा. पिंकी आहे येवा पिंकी. अरे दादा मी सहज आलती. अरे या वहिनी या. मी निघालोच होतो मी. काय मंगेश गेला का मळ्यात? हो गेले. शिटू किती दिवस राहते बापा? तिचं काय बापा कोण विचारा. इकडे असले की तुम्ही लोक उत्तर देता, तिकडे गेले की बोलता का? संध्याकाळी लवकर येतो रे पुरा. झाले का काम काकू? काम काय हो बाई झाले काय? राहिले काय? धुणं राहिलं धुवाचं. 2 दिवस झाले मी कपडेच नव्हते धुतले. आज घातले बाई सारे भिजू. नाही करू सांगतो कोणाला करावंच लागते. 2 दिवस झाले तसेच ठेवले. आज म्हटलं आता नाही धुवाले पुरतात. भिजू घातल्या तर धुणं राहिलं धुवाचं. ये ना ये. नाही मी यासाठी आलती काकू. तुम्ही म्हणा ते तुमच्या भावाची पोरगी आहे तर मग घ्यायला लावा ना मग काकाले नेम. कसं आता ते परवाच्या दिवशी येईनच त्याला दर्यापूरची दाखवली ती पोरगी. तर ते काही त्याच्या एवढी लक्षात नाही आली. त्याच्या हेच येलाय लक्षात लय. म्हणून म्हटलं आता एखाद्या अजून कसं दाखवली तर चांगली असली तर बरं. आता तुमची भाची म्हटल्यावर काय पाहा लागते? काही लोकही पाहा लागत नाही काय नाही. आता तुमची भाची म्हटल्यावर काही विषयच नाही. म्हणून म्हटलं याने एकदा पसंत केली की मग कसं मी मागच नाही सरत ना. मग म्हटले नेम घ्या. एकदा याले पोरगी दाखवली याच्या पसंत आली की झालं मग. तर कसं आहे काकू एकुलता एक भाऊ आहे मला. ही अशी अज्जात पोरगीच भेटली त्याले. आता अशी एवढी अरकाट आहे. पुढे जाऊन ते काय चालू देणार आहे मा भावाचं का मा आई बाबाचं का काय? बरं एकच सून. असंही नाही 2-3 आहे जाऊ दे बाबा एकीला सोडून दिलं दुसरी जोड राहिलं तसंही नाही. एवढे आगोपण आहे आताच करते. तो पुढे कसं होणार आहे? तुम्हाला तर माहित आहे माझ्या आई बाबाचा स्वभाव किती गरीब आहे. मा भावाचा स्वभाव गरीबच आहे की नाही काकू? तो गरीब आहे त्याला काही एवढंच हे नाही. काय तिच्या काय पटलं काय सांगा म्हणाला म्हणता येत नाही. मी तर बोलली त्याला म्हटलं काय पटलं रे तुला त्याच्यात? तर काही बोलत नाही. हसला आणि चालला गेला. म्हटलं काय ढोंगरी दिसते रे म्हटलं. डोळे कुकडे तर काय कुकडे. मला तो शिक नाही आवडेल पाहायलाही नाही आवडेल ते. बरं ते वागणूक तर बरं तिची जर शिकी नाही पटेल. म्हणून म्हटलं काकू काकाला म्हणा नेम घ्या पटकन. चांगली शिन तुमची पाशी खाय. ती आली नाही का काकू काही? नाही बाई माझ्या घरी लहान होते तर आपली आलते ते. म्हणजे लहान म्हणजे तरी 8वी-9वी तशी. दिनूच्या लग्नाच्या लय आधी. त्यापासून ते तिच्या मामाच्याच घरी असे बाई. शिकायला तिच्या मामाच्याच घरी होती. तिच्या घरी ना शिकायची जास्त ते. शिक्षण झालं समजा आता घरीच आहे समजा पण शिकायला तिच्या मामाच्याच घरी अशी. माचुलत भावाची पोरगी बाई.
हा म्हणजे सख्खे चुलत जशी मला देशातले तर आता भाऊ आला त्या दिवशी मग गोट निघाली तर म्हटलं मग म्हणतो ना मग पहिल्या काकाले नेम घ्यायला लावतो मग असं करायचं मग घेसले तर भावाले पाठवून द्यायचं पाहाले. पहिले कसं पोरगण ते पाहून आले की मग बाकी त्याच्या पसंतीवर पुढे लांब होत आहे. ते पहिलेच काढलं जणाला नाव नाही काकू हे पा पहिले दिनू भाऊले देत आहे ते पाठवून काकाले देत आहे ते पाठवून काही नाही होत. 4-5 जण गेले की होते. हा मला काही मा भावावर विश्वासच नाही बाई. त्याच्या घरी हेड डोक्यात घुसेल आहे त्याच्यानं तो त्याला दुसरी पोरगी पसंतच नाही येऊन राहिली. हे कसं सगळे जण संग असले की मग चांगली आहे थोडंसं प्रेशराईज केलं तरी होऊन जाते. हा त्याला का हाय त्याला कुठे अक्कल आहे. अरे मग घेणं नेम ते काय का तू मुंबईन पाय म्हटल्यावर काय पाहा लागते. तू नेम घेऊन घे तो सोयी न घे हे पाय तूही चालतो संग. हा म्हणजे रविवारचाच नेम घे तू तुला सुट्टी राहते ड्युटी पाळायची गरज नाही. हो पण तू बोलला का जसा तू कुमार संग त्याच्या बापासोबत जसं म्हणजे त्याला काय मी सांगतो त्याला. हा मी सांगतो अरे तू तुला हिशोबानं सांग मला कोणत्या दिवशी मग त्या दिवशी सांगतो मी त्याला आपल्याला पोरगी पाहायला लागते. आपल्याच हातात आहे ना रे ते. आता गेलं तर मी ते दर्यापूरची दाखवली तरी त्याच्या काही इतकी डोक्यात नाही बसली. मस्त होती ती पोरगी पण आता कसं असते पसंती त्याची आपण काय बोला तुला सांगितलं नाही का मला का रे मुंबईत तुझी लग्नाची आहे. हा तुला माहित नव्हतं का माझं आहे लग्न नाही करा लागते बा लग्नाचं आहे का काही. अरे नाही तर सांगायचं तसं काही नाही. मामानं लग्न याच वर्षी काढलं ना पुरीले नाही तर मागच्या वर्षी काही चर्चा नव्हती काही द्यायची. मग आपण कसं काय म्हणावं तसं आई आले कुठे सांगू त्याच्या सायाचं वयलं आहे त्याच्यानं गोट नाही काढली. आता मग आईले काही काम नव्हते ना मामाजवळ गोट काढायची. आई का रिकामी कामं करत राहते. लय गॅप आहे पोरगी लहान आहे 27 वर्षाची पोरगी 35 वर्षाचा पोरगा आहे ती. हा किती गॅप झाला का थोडा गॅप झाला का 7-8 वर्षाचा समजा गॅप आहे म्हणा लय जण येत आहे तसं काही नाही पण म्हणून नाही तर आपण गोट नसती काढली का. पण त्या रोजी मामा आले ते आपल्या गावात लग्न आले तर त्या रोजी मामानं गोट काढली की मग पुरीचं करायचं आहे. हो मग आईनं गोट काढली दाखवून देऊ ना आपण दाखवून द्यायला काय पसंतीच्या मतात बोलणार नाही कोणी. पण बाकी मग आपल्याला दोन्ही फॅमिल्या माहितच आहेत तशा. हा मामाच्या आगडलं काही लपेल नाही काही सर हे म्हणजे माया ते सख्खे चुलत मामा जातात तसे. हो ना म्हणजे पांडू मामाला की हे लाईन फुटायची जशी नाही. हा माया सख्या आबाचा सक्का चुलत भाऊ समजा या पुरीचा आबा असं ते मामा माई आई ते सख्खे चुलत भाऊ येतात. हा असं असं हा चालते ना मग. हो पांडू मामाला किती लेकर आहेत रे. थेले एक पोरगा आहे ना. तसं मामाचं काम लय साधा आहे म्हणल्या. हो मामाचं काम साधं आहे जरा. हा साधे आहेत जरा. या मामाचं काम मस्त आहे. हो कारभारी टन नाही म्हणजे लय श्रीमंत नाहीत कामापुरतं आहे. पोरीचा काहीच विषय नाही. पोरगी मस्त आहे. माझी मामीच माणुसकीची आहे बाबू. ते मामीच लयच माणुसकीची आहे. आता आम्ही तर चुलत येतो समजा पण आम्ही गेलो ना कधीच बिना याचं युद्ध देणार नाही. जेवण करीनच आईला तशी बिना जेवायचे युद्ध देत नाही. हो म्हणजे अशी माणुसकीची आहे जशी तशीच पोरगी आहे. हो ना बर तू नेम घे ना. तू नेम घेऊन घे काहीच नाही. तू सुट्टीनुसार नेम घे मला सांग तू फक्त. हा आपण जाऊ पाहून येऊ. मग काय पाहा लागतं एवढा जवळचा संबंध असल्या बसलोल्या का हिंडा तिकडे. एवढी साजरी त्याची पोरगी आता पसंत आहे सारा आहे दुसरा नेम द्याव हे करा नाही काले नेहमी त्या कुमारला इकडले तिकडे पोरगी दाखवून राहिले. त्या रोजी मग तसाच गेला त्याला एका अंग घेऊन दुसऱ्या इकडे पोरगी दाखवायला. आता पोरगी त्याच्या लक्षात आली हे साजरी आहे माहिती माधुरी त्याच्या तर लक्षात आलीच पण तुमच्याही लक्षात लय जायला वाटते बाई आता ते पोरगी नाही. बाकी कोणाच्याच पसंत नाहीये बाबाच्याही नाहीये यायची नाहीये मलाही आहे बाबाच्या नाहीये पण तुमच्याच लय आणि त्या 150 आहे ना कुमारच्या. काही नाही आता हे शांता काकूची भाषी आहे ते तो नेम घेतात ते. बाई सांग शांतीची कोणती भाषी माय ओली भाषी आहे तिले. भाषी तर नाही वाटते भाषाच तर आहे वाटते काय तर काय सांगा तिची भाषी कोणी लग्नाला आली माय गोष्टी कसं आहे. चुलत भावाची पोरगी आहे असू असली तर आता झाली गोट आता आपली. आता कुमारच्या हे पोरगी पसंत आहे काही आपली काही टिक्का नाही लागला काही फायनल नाही झाली. पहिली पोरगी त्याच्या लक्षात आली तर असू द्या अजून पाहायला काही घोर नसते. आपण काही कोणाला शब्द नाही दिला अजून. मी सांगितलं शांता काकुली हा नेम घ्या म्हटलं आणि पोरगी पाहून येत आहे ते सांग बे आता
हे तर बाई काय झालं बाई, आता ज्याला लग्न करायला लागते तो म्हणते हे आणि तुम्ही म्हणता दुसरी. धन्य माय बाई. अवसा काय त्या पोराला संसार करायला लागते ना, त्याला नांदा लागते ना तिच्या संग. त्याच्या पसंत नसली, तुमच्या लय पसंत असली तर काय कामाची. अव असे लय प्रकरण व्हायला लग्न झाल्या फारकत देतात लेकरं. मग ते असं घरचे लोक दबाव आणतात ना, आणि त्याच्या वतीची पोरगी करून देतात. पोराच्या पसंत नसली तर तो कायला वागवते. मग उगाच त्या पोरीचं जीवन बरबाद आणि पोराचंही. धन्यवाद बाई तुमच्यासारखे घरातले रसोद बाई. कशी बहीण आहेस तू. पोर तुला तो भावाचं मन नाही समजत. मला भावाचंही मन समजता येते आणि तुमचंही मन समजता येते. मा भावाच्या पसंत आले ते येऊ द्या. त्याने हे पोरगी पाहिली, हे त्याच्या पसंत नसली तर त्याला भेटीनच नाही कोणती, तर आपस तो तेच करेल. मग काही कोणी कोणाला हात धरणार नाही, कोणी कोणालाही म्हणणार नाही. मग त्याचं नशीब त्याच्या संग. पण आता हे शांता काकूची भाषी आहे, तर त्याला मी दाखवून द्यायला लावतो. तो नेम घ्यायला लावतो. मॅम सांगितलं त्या काकूले, ही बोलले त्या दिनूभाऊ संग नेम घेतील, रविवारी घेतील, कारण त्या दिनूभाऊच्या सुट्टीनुसार. मग जातील दोघं तिघ जण पाहून येतील पोरगी. सगळे जास्त तर या माधुरीवर सासूचाच डोळे आहे. मला जर देरगीर असताना खरं सांगतो, मी पक्क माधुरीचा संबंध केला असताना अशी मा सासूच्या बोकांडीवर बसवली असती ना. माधुरी बसतेच. आता येते बाई मस्त पॅन्ट घालून पाहुणे, मा सासूले तर लावते ते रस्ते ना. काय करू तर ती मानशी फुटक देरही नाही मले. काय बरं, झाडाच्या आजूबाजूचे माते उकरले जराशी तर कसं मस्त होते. आता ना याले पाणी टाका लागते. मंजू हे पा सकाळी की नाही पाणी टाक बरं साजरं. हो आई, सकाळी टाकील मी पाणी. जा आता हात धुई. किती वेळची बसली ते झाडायला उकरत. का हो बाई, ते याचं खताचं पुडकं उरलं होतं ना ते. तो बाबाने ते वावरासाठी आणलं होतं, त्यातलं उरलं तर घरच्यासाठी आणलं. जाऊ द्या, माझ्या झाडायला टाकी. ते कुठे ठेवलं हो बाई. देणं असेल तर टाकून देतो. आता उकरी केली की नाही, आता खत टाकलं ना तर मस्त लागते झाडायले. टाकलं होतं ना मागच्या वेळेस, टाकलं नाही का. झालं मग ते आता बाई सोबत टाकलं वाटते. सांग या हिनं टाकलं का मायानं. माय हो मायाला टाकायला लावत आहे ना बाई. सांगू हिनं फक्त टाकून दिलं का. ओ माय म्हणून झाड खराब झाले असतील. ओ माय बाई ते उष्ण असते ना, गरम असते ना. खत कसं काय मोठ टाकत असतात का, प्रमाण असते त्याचं. माया काय आई. का हो माया, तुझ्या मागच्या बारीनं पुरेचं पुरं खत टाकलं होतं का. खत हो पण त्याला लय दिवस झाले. पूर्ण म्हणजे अर्ध टाकायचं होतं का. तू तुम्हाला सांगितलंच नाही. आई ते तिच्या जोड ते पुडकं दिलं, खत टाक बाई. तिनं सगळं टाकून दिलं. माझ्या जोड ते रिकामं आणली ते थैली ते वस्तू म्हटलं ना, टाकलं बाई सगळं. पण मी तुला काही सांगितलं नाही. जाऊ दे. काय करू राहिली होती माया घरात. नाही ग दीदी, बसली होती. टीव्ही पाहून राहिली. चल ना तू पण पाहा ना टीव्ही. सुभाष कुठे आहे. सुकून गेला तर राहिलाच नाही का बाई. दादाचा काही फोन घेऊन आलता का. दादाचा फोन नाही आला, पण दादा गेला तेव्हा सांगून गेलता ना की दादाला संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी येईन दादा असं म्हटलं दादा ना. संध्याकाळी येतो. आई तो काय गावाला गेला ना दर्शनाले. संध्याकाळ कायलं 2-3 वाजता येईन घरी. हो सांग मला म्हणून गेलता. सांग मी त्याला म्हटलंय ना 50 रुपये दिले परसाद आणजो म्हणून. याद बोलली असं होते मंजू मला. आई म्हातारीचा आली. ये बघ इकडे सांगतो तुले. पुस्तक उघडणं जरासं. सुट्ट्या आहेत तर निरा सुट्ट्याच चालू आहेत. आता नाही, आता शाळा उघडल्यावर अभ्यास. आता अभ्यास नसते करत कोणी उन्हाळ्यात. चालली कार्टून पाहिले. आता का उन्हाळ्यात करणार आहे काय ते अभ्यास. जाऊ दे पाहू दे. अरे मी काय म्हणतो सांग माय बाई तुझ्या बाबा आले घरी. मी झाडायतच बसली. चल बाई हात धुऊ दे. किती वेळचं म्हणून राहिली मग मी बाबा. मग मी काय म्हटलं, ते शांताराम बापूचा फोन आला. त्यांनी या रविवारचा घेतला नेम. दीदी काऊन पळाली. हे मूर्खा चुप. मग मी आणते म्हटलं जेवायला म्हटलं. जेवायचं बोलावले का. माय पहिलीच तर पाहिजे जेवायचं काय म्हटलं तुम्ही. पोरगण कोणी ते दोघं जण येतात. दोघं जण येतील नाही. कसं काय म्हणजे किती जण येतात काय येतात. कसं काय भाऊन सांगलं शिन ना. नाही अजून ते म्हणत आला तर पोरगान पोराचा जवळ येईन आणि आपला देणं येईन समजा संग तिघ जण. नाही तर मग 4-5 जण होऊ म्हणत आम्ही. जर पोराचं वडील समजा आता पोराचा जवळ येईन ते त्याचे बाबा पण शांताराम बाप्पू पण दिनू तर बरं येत आहे समजा. तर असे मग 5-6 जण होतील. पण म्या म्हटलं मग जेवायलाच या म्हटलं. किती या 2-3 या 6 जण या पण जेवायलाच या म्हटलं आपल्या घरी असं म्हटलं नाही त्याला. माय बाई हो तुम्ही जेवायचं काम मग 5-6 जण. पहिल्या पाहिजेत काही काम नव्हतं जेवायचं. दुसरी पाहिजे तिसरी पाहिजे तर व्हेरी गुड. तसं नाही व. आता एवढं सोयऱ्यात जवळचं काम आहे. आणि पाहुणे दाखवल्यावर काही विषय आहे का. एकदा पुराण पसंती दाखवली की मग आपण काल होऊ आपले कोण.
परिस्थिती तर बापून सांगितलीच ना आपल्याला सगळी चांगली आहे. मग चौकशीची गरजच नाही ना, पाहुणे आपल्याला फसवतील काय? हा फक्त पोरानं पोरगी पसंत केली की झालं मग.